नागपुरातील पारडी पोलिसांनी 7 महिन्यांपासून फरार असलेल्या एनडीपीएस प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे. 3.5 किलो गांजा जप्ती प्रकरणातील आरोपी झोन 5 च्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गोंडमोळ्या परिसरातून शिताफीने पकडण्यात आलाय. आरोपीला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या प्रकरणात यापूर्वी रोधना जुगराज सोनार या महिला आरोपीला अटक करण्यात आली होती आणि तिच्याकडून सुमारे 3.5 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. मात्र या गुन्ह्यातील दुसरा मुख्य आरोपी रुपेश कुंदन लोखंडे वय 23 वर्ष राहणार भांडेवाडी हा गेल्या 7 महिन्यांपासून फरार होता. झोन 5च्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या संयुक्त कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आरोपी गोंडमोळा परिसरात लपून बसल्याची माहिती पारडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परिसराची बारकाईने रेकी करून आरोपी मागच्या दाराने पळून जाऊ नये म्हणून 4ही बाजूंनी सापळा रचला आणि शिताफीने त्याला ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरू आहे. 7 महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला पकडण्यात पारडी पोलिसांना यश आल्याने या कारवाईचे कौतुक होत आहे. त्यामध्ये 2 आरोपी होते. त्यामधली पहिली आरोपी महिला आरोपी रोधना जुगराज सोनार होती. तिला त्यावेळेस अटक केलेलं होतं. जवळपास 3.5 किलो गांजा पकडलेला होता. आणि याच्यातला जो दुसरा मुख्य आरोपी होता रुपेश कुंदन लोखंडे वय 23 वर्ष राहणार उडिया मोल्ला गोंड मोल्ला भांडेवाडीचा हा फरार होता. 30 तारखेला जेव्हा आम्ही मान्य झोन 5 सरांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन झोन 5 ने मिळून केलं त्यावेळेस कोम्बिंग मध्ये पारडी पोलीस स्टेशनचे जे आमचे कर्मचारी होते शैलेश कुंभलकर त्यांना टीप होती का हा आरोपी गोंड मोल्ल्यात लपून बसलेला आहे. तर त्याच तेव्हा आम्ही कोम्बिंग दरम्यान सापळा रचून त्याला शिताफीतीने त्या आरोपीला पकडलं. नंतर त्याला आपण PCR घेतलेला आहे सध्या लॉकअपमध्ये. तो पळून जायच्या सवयीचा होता. जवळपास गुन्हा घडला जानेवारीमधून तोपर्यंत आतापर्यंत 7 महिने तो फरार होता. आणि ज्यावेळेस आम्हाला माहिती भेटली तर त्यावेळेस आमच्या पारडी पोलीस स्टेशनचे पूर्ण स्टाफ आणि डीबी टीमचे पथक फार बारकाईने त्या घराची रेकी करून आणि तो मागच्या दारातून पळून जाणार नाही या प्रकारची 4ही बाजूने त्याला सापळा रचून पकडण्यात आलेला आहे. 7 महिन्यांपासून फरार असलेल्या एनडीपीएस प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करून पारडी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.